माझी। तर इथे मी आता दिवा धूप लावत होते आणि त्यानंतर स्वामींना आणि सगळ्या देवांना जे आहे ते फुलं अर्पण केले मी। त्यानंतर त्यानंतर आता जी काही दिवसभर मी फळाहार जो घेणार होते तो स्वामींना त्याचा नैवेद्य दाखवला आणि आशीर्वाद घेतला। हाय हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे गुरुवार आणि आत्ता माझी देवपूजा वगैरे आटपली आहे आणि आत्ता श्रेयांश आज थोडा आजारी आहे, त्याच्यामुळे मग त्याला औषधं वगैरे देऊन झोपी लावलं, देवपूजा करून घेतली ना आता बाकीच्या कामांना सुरुवात करते मी। तर आत्ता तो आहे ना थोडा थोडा खेळू राहिला। तुला बरं वाटतं? ऐ इकडे पाय ना, एवढंच तोंडून गेलं, एवढंच तोंड झालं, म्हणजे तो काही रडत वगैरे काही नाही, पण मग मलाच असं होतं तो जर आज म्हणजे दोन्ही विसरी आणि खुशी आजारी पडली ना, माझ्या म्हणजे हाताने कामच होत नाही, मला नुसतं त्यांनाच घेऊन बसावं असं वाटतं। है ना? काय आणि मुद्दामून मीच उघडं केलंय त्याला, असं म्हणजे शर्ट नाही घातलं कारण त्याचं थोडं अंग गरम वाटत होतं, म्हणून मग शर्ट काढलं। आता म्हटलं औषध देईल तापाचं त्याला, पण आता खेळू राहिला तर मग आता थोडं वेळ खेळूनच देते आणि मग औषध देऊन मग झोपून घेईल वाटलं असतं मग तो, कारण आता खेळू राहिलं मग औषध द्यायला परत त्याला रडवायचं, त्याच्यापेक्षा मग आता थोड्या वेळ खेळूनच देते मगच औषध देईल, म्हणजे मग तो थोडासा खेळलं बी आणि मग रडायला लागलं मग झोपून पण जाईल, मग असं होईल। माझी कुठे येऊन बसली, माझी अरे अरे गेली गेली। आली आली माझी आली आली माझी। तर आता इथे मला तर उपवासच होता आज, पण मिस्टरांसाठी स्वयंपाक करायचा होता। तर मग ते बोलले की बटाट्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी कर, तर मग आता इथे बटाटे चिरून घेत होते मी आणि भाजी टाकून देईल तोपर्यंत दुसरे कामं आटपून घेईल म्हटलं, म्हणजे मग सोबत सगळेच कामं होतील। आता इथे श्रेयांशला झोपी लावलं होतं, मग धुणं धुईपर्यंत म्हटलं भाजी शिजून जाईल, म्हणून मग इथे आता भाजीला फोडणी देत होते मी। तर आत्ता माझं धुणं भांडे वगैरे सगळं आवरलं आहे आणि आत्ता आहे ना त्याचे म्हणजे तो जुलाब, म्हणजे आत्ता मला कळलं तो जुलाब का करतोय, तर त्याचे दात निघत आहे, त्याच्यामुळं मग त्याला तो त्रास होऊ राहिला। तर आत्ताही बघा ही डिकामली भेटते अशी, थांब तुम्हाला दाखवते ना, बघा असं पॉकेट भेटतं डिकामलीचं, तर मी ते आता आणायला लावलं आहे आणि त्याची अशी हातावर पावडर काढून घेतली आणि आता त्याच्या नीट म्हणजे पूर्ण दातांना म्हणजे हिरड्यांना चोळायची ती, म्हणजे त्याला दुखणार नाही, मग आता मी ती चोळून घेते। दला चाटू नको, खायचं नाही ते खाऊन घेत गंदा, छान आहे ना, त्याला आवडली वाटतं, त्यांनी सगळी खाऊन घेतली। देते थांब बाजूला होय, तू बस ना खाली, बस ना, मी देते पुढे।
धर. तर आता म्हणजे अगदी 5 मिनटं पण इतका जोरात पाऊस येऊन गेला पूर्ण. म्हणजे मी झोपलेले होते, पूर्ण असं घरात पाणी म्हणजे आलं होतं, सगळं ओलं होऊन गेलं. आणि आत्ता मला दुपारची थोडी हलकी भूक लागली, तर म्हटलं थोडंसं असं. श्रेयश पण उठला. नंतर बोलते आता. तर इथे मी तुम्हाला दातमणी दाखवत होते, कारण श्रेयांचे दात निघत आहेत, मग त्याला त्रास होऊ राहिला खूप. तर त्याच्यामुळे मग हा मेडिकलमध्ये भेटतो. तर हा दातमणी जो आहे तो मी आज आणायला लावला होता. तर आता तो आणला होता, तर मग म्हटलं त्याच्या गळ्यात पण बांधून देऊ. तर तो पहिले काही बांधूनच देत नव्हता, मग मी त्याला असं नादी लावून त्याच्या गळ्यामध्ये बांधून देत होते. तर हा मणी घातल्याच्या नंतर मुलांना त्रास होत नाही दात निघायला. तर त्याच्यामुळं मग हा मणी त्यांच्या लहान मुलांच्या गळ्यामध्ये बांधतात. ए गंदा, नको नको नको. सुकून गेलं पोर माझं पार, चुकून गेलं, शिकून गेलं पार. नको नको आपटू. ए मुद्दाम करता नको म्हटलं का. ए गंदू, शी शी, नको ना. चला आता आवरून घेते पटापटा, कारण सगळा पसारा तसाच पडला. ही तिचं बाळ होतं, इतक्या वेळ बाळासोबत खेळत होती, टाकून दिलं इथं, गेली निघून आता. तर आत्ता इथे मी 4-5 वाजेचं हे जे आहे ते रुटीन आहे माझं. तर इथे मी बेडशीट वगैरे नीट करत होते, घर वगैरे झाडझूड करणार होते. तर आत्ता इथे मग बेडशीट आणि ते झटकायला सुरुवात केलेली होती मी. आणि श्रेयांशला वर बसवलं होतं, कारण तो मग सारखा नुसता देवाऱ्याकडं पळतो, आणि मग तिथं जाऊन रिकामटा वाढवा होईपेक्षा मग म्हटलं वरच बसवून देऊ त्याला, म्हणजे मग जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत त्याचे लक्ष बी राहील आणि आवरणं होऊन जाईल. तर मग तो तिथे कोपऱ्यामध्ये खेळत होता, तोपर्यंत मी इकडे आवरून घेत होते पटापटा. तर आता स्वयंपाक काय करावा असा प्रश्न पडलाय मला. तर वरण भात आणि भजे तर राहतीलच. भाजी दरवेळा बटाट्याचीच भाजी करते, तर या वेळा थोडं वेगळं काहीतरी करावं वाटू राहिलं. तर असं वाटते मेथीची भाजी करील. आता मेथीची भाजी ऑप्शनमध्ये ठेवते, पण वरण भात आणि भजे, पापड, कुरडई आणि आता पोळ्या राहतील. मग आता फक्त तिखट भाजीमध्ये काय करावं तेच कळून नाही राहिलं. तर आता एवढं उरकून घेते. मोरीतला ड्रम भरायचा आहे अजून, तर तो भरून घेते, कारण पर आता पाऊस नाही तर भरून घेते. नाही मग खूप चिखल, म्हणजे असं माती येऊन जाते घरामध्ये, मग परत आवरावं लागतं. त्याच्यामुळं मग ते करून घेते आणि कंटिन्यू राहा तुम्ही आता.
तर इथे माझा स्वयंपाक चालू होता, पण भाजी आणि म्हणजे डाळ आणि भात शिजत होता. तर म्हटलं तोपर्यंत आपण जे आहे ते वाचून घेऊया. तर इथं मी सगळ्यात आधी श्री सुक्तमचं पठण केलं, त्यानंतर अध्याय 2 वाचला आणि त्यानंतर जे आहे ते 1 माळ जप केलेला आहे इथे. द नको ना. नको. तुला जेवायचंय का? झालं का? चांगला होता साहेब. छान. हा एक पाव आणला होता श्रेयांशला खायला, तर मग थोडंसं पीठ उरलं, मग घेतला तळून मी पावडा. ए हा कुठे गेला? अय श्रेयांश, तो बघ. अय का रे, इथं काय करू? चल निघ निघ तिकडं. उशा लावले तर तिकडून गेला आडवा ऊन. हुशार, चाल इकडे चाल. ते चाललंच परत.
कोणाला? त्यांना कालिका माता म्हणत्या. हो. नाही, कालिका माता. कालिका माता. कालिका माता. तुम्ही आजपासून घरी येऊ नका. अंधारपल्ली तुम्ही झोपून घ्या. हो कालिका माता. झोपून घ्या. हो पप्पा तुम्ही झोपून घ्या. तुम्ही झोपून घ्या. हो पप्पा.